नगरी प्राधिकरण सूर्या इलेक्ट्रॉनिक व MR सूर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या प्रतिसादामुळे तब्बल 300हून अधिक रक्तपिशव्या संकलित झाल्या। पहिले तर मी लोकतंत्र मिररचा धन्यवाद करेन की तुम्ही असे कव्हरेज प्रॉपरली करतात। जे सोशल वर्क जे कंपन्या करतात त्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात। ह्याच्या पाठीमागे उद्देश एवढंच आहे की जर मी माझी 5 जर्नी जर पाहिली तर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स हा एक साधे शेतकरी कुटुंबातून आलेला एक मुलांनी घडवलेला ब्रँड आहे। आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढंच होता की काळावेळी मला कोणी कामाला ठेवत नव्हतं। आज माझ्याबरोबर जवळ 300-350 कुटुंब माझ्याबरोबर जगतात। तो माझा प्रयत्न असं नाही की मी बिझनेसमॅन होऊ म्हणून नाही, नेहमी एक उद्देशाने हा बिझनेस मी उभा केला की आपण काहीतरी समाजाची देणगी लागते ते आपण नेहमी करत राहायला पाहिजे। आणि ते प्रयत्न माझे चालू राहिले। जीवन कसं निघतो हे माहितीच पडलं नाही। मी जवळजवळ या करिअर जर्नीमध्ये सुद्धा 28 ते 30 वर्ष मला झालेत। त्याबरोबर समाजाची भावना पहिल्यापासून होती। आज काय होतं, रक्तदान शिबिर ठेवण्याच्या पाठीमागे उद्देश काय, आजकाल बऱ्याच लोकांना रक्तांचे मुळे पण त्याचे जीवन वाचत नाही। तर आपलं काही रक्त काही बनवून घेता येत नाही किंवा विकत घेता येत नाही। रक्त शेवटी आपला देवाने प्रकृतीने ते दिलेलं आहे, त्याच्या मार्फतच आपण त्याला डेव्हलप करू शकतो। तर मी बरेच वेळा अशी अडचणी लोकांची पाहिली, मला असं वाटलंय की आपण एक उपक्रम असं आहे की ज्यांनी आपण 17 डिसेंबर आम्ही निवडला, त्या माध्यमातून आम्ही हा 3rd वर्ष आहे जे रक्तदान शिबिर करतोय। आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। समाजामध्ये एक भावना असते की त्यांना चांगल्या पद्धतीने आपण जर काम करत असतो तर समाज अप्रिशिएट पण करतो। आणि मी नेहमी अप्रिशिएट करतो या समाजाला पण की आज पुणेकरांनी हा सूर्य इलेक्ट्रॉनिक्स नावाचा ब्रँड क्रिएट केला, त्याच्या पाठीशी उभे राहिले। मग माझा पण नेहमी एक विचार आला की नाही, आपण काही ना काही कार्यक्रम असे निवड करायला पाहिजे जेणेकरून आपल्या युवा पिढीला पण प्रोत्साहन मिळतील, आपल्या समाजाला आपले जे काही आपल्याकडून देता येते ते आपण करायचा प्रयत्न करतो। मी बऱ्याच गोष्टी करत असतो, युवा पिढींना प्रोत्साहित करणं, त्याबरोबर हेल्थ कॉन्शियस कसं बनवता येईल, हेल्थमध्ये त्यांना कशी आपण मोटिवेट करता येईल, आणि त्यासोबत अनाथ आश्रम असतील, गौशाळा असतील, की माझ्या वेळेनुसार मी एक कसं कार्यक्रम छोटे घेऊन एक उदाहरण हे पण देतो, समाजाला पण देतो आणि कंपनीला पण देतो की बाबा माझ्यासारखा एंटरप्रेन्योर सुद्धा करू शकतो। तर प्रत्येक कंपनीने जर अशा पद्धतीने जर काम करायची सुरुवात केली तर नक्कीच आपण जो भारत घडवण्याचा जो प्रयत्न आपण करतोय, समाज घडवण्याचा जो प्रयत्न करतोय, कारण की आजच्या काळामध्ये इम्पॉर्टंट ही गोष्टी आहेत की आज आपला देश वर्ल्ड मध्ये 4th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून डेव्हलप होतो, आता 3री लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून बोलणार आहेत। आणि मोदीजी ज्या स्वप्नाला पाहतात की दुनियामध्ये आपला भारत नंबर 1 कसे बनवता येईल, तर विश्वगुरु बनवायचे जे असेल भारताला, तर विश्वगुरु जर बनवायचे असेल तर त्या समाजाची हेल्थ ही खूप चांगली असायला पाहिजे। जर आपली सगळ्यांची हेल्थ चांगली राहिली तर आपण चांगला समाज घडू शकतो। आणि चांगला समाज जर घडला गेला तर आपल्या देशाला ग्रोथ मध्ये आपण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करू शकतो। त्यातलं मी एक उदाहरण आहे, जे साधे शेतकरी 17 वर्ष शेतात काम करून सुद्धा एक ऑर्गनायझेशन लेवलचा आपण एक एम्पायर उभा केला। त्याच्या पाठीशी मात्र देशभक्ती आणि देशासाठी समर्पण भावनेने मी काम केलं। तुम्ही जर माझे पूर्ण मागच्या 5 जर पाहिला असेल तर मी नेहमीच तुम्हाला लोकांना सांगतो की निस्वार्थ भावनेने काम करा, दुनियामध्ये व्हॉलेंटियर म्हणून अप्रोचने काम करा। जर तुमची व्हॉलेंटियर अप्रोच असतील आणि देश प्रेमची भावना असतील, देशाला सर्वोपरी ठेवून जर काम केलं तर देव तुम्हाला कुठलीही गोष्टीची कमी ठेवत नाही। त्यातलं मी एक उदाहरण आहे। आणि माझी नेहमी भावना असते की माझ्याकडून मी पहिले त्याग करेल आणि मग मी समाजाला पण ते करायला प्रयत्न करायला लावेल, तर 100% त्याचा रिझल्ट चांगला येतो। आणि म्हणूनच आज सूर्य इलेक्ट्रॉनिक्स आज पुणेकरांचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा एक गाजलेला ब्रँड सुद्धा एक तुमच्या समोर दिसतो। आणि MR सूर्य सोशल फाउंडेशन ह्याची मी नीव ठेवली कोविडच्या काळामध्ये। ज्या कोविडच्या काळामध्ये लोकांना उद्या काय होईल ह्याची म्हणजे माहिती नव्हती, आता तासाभरात काय होईल हे माहिती नव्हती, तेव्हा माझ्यामध्ये एक विचार आला की मी ह्या समाजामध्ये काहीतरी देणं वाटतं आणि ते मी द्यायला पाहिजे। म्हणून मी 2020ला MR सूर्या सोशल फाउंडेशनची नीव ठेवली आणि त्याच्या माध्यमातून मी बरेच कार्यक्रम घेत असतो। आणि त्या कार्यक्रमाची भावना एकदम क्लिअर असते, कुठलाही दाखवायची भावना नसती। त्याच्यामध्ये मी समाजाला काय देणं आहे, मोटिवेट करणं आहे लोकांना। आज पैसा केवळ समाजसेवा एक वेगळा भाग आहे, त्यातल्या लोकांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे। आणि प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या स्वतःला उदाहरण म्हणून उभा राहावं लागतो, त्यातला सूर्य इलेक्ट्रॉनिक्स एक पार्ट आहे।